गुरु आणि शिष्य साईबाबांची प्रेरणादायक कथा. साईबाबांचे जीवन प्रेरणादायक घटनांनी भरलेले आहे आणि त्यांच्यातील गुरुशिष्य परंपरेचा विशेष महत्त्व आहे. साईबाबा शिर्डीत असताना त्यांच्या शिष्यांच्या जीवनावर त्यांनी असीम प्रभाव टाकला. अशाच एका शिष्याची कथा आहे जी साईबाबांच्या मार्गदर्शनामुळे बदलली. शिर्डीत एक भक्त रमेश होता. रमेश अत्यंत श्रद्धाळू होता, परंतु त्याच्या जीवनात अनेक समस्यांनी तो त्रस्त होता. त्याच्या व्यवसायात तो यशस्वी होऊ शकत नव्हता आणि त्याला सतत अपयश येत होते. निराश झालेला रमेश साईबाबांच्या चरणी गेला आणि आपली व्यथा मांडली. साईबाबांनी त्याला शांतपणे ऐकले आणि प्रेमाने विचारले, रमेश, तुझ्या मनात काय आहे? रमेशने सांगितले, साई, मी कितीही प्रयत्न केला तरी माझे काम यशस्वी होत नाही. मला नेहमी अपयश येते. साईबाबांनी त्याला हसत सांगितले, रमेश, अपयश तुझ्या मनाच्या अशांततेमुळे आहे. तुझ्या मनाला शांती आणि स्थिरता मिळवली तर यश आपोआप मिळेल. रोज सकाळी ध्यान कर आणि तुझ्या मनातील सर्व चिंता दूर होऊ दे. रमेशने साईबाबांच्या आज्ञेचे पालन केले आणि दररोज ध्यान करायला सुरुवात केली. त्याच्या मनातील अशांतता हळूहळू कमी झाली आणि त्याला आतून शांतता आणि स्थिरता मिळाली. ध्यानामुळे त्याचे मन अधिक स्पष्ट झाले आणि त्याच्या विचारांमध्ये सुधारणा झाली. रमेशने आपला व्यवसाय नव्या उमेदीने सुरू केला. त्याच्या कामात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढली आणि त्याने यशाच्या दिशेने पावले उचलली. काही महिन्यांनंतर त्याच्या व्यवसायात उल्लेखनीय बदल झाला आणि त्याला अपार यश मिळाले. साईबाबांच्या शिकवणीचे महत्त्व जाणून रमेशने त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आभार मानले. साईबाबांनी त्याला शिकवले की गुरुशिष्य परंपरेत गुरुच्या आशीर्वादाने आणि शिष्याच्या प्रयत्नांनी यश मिळते. साईबाबांनी रमेशला सांगितले, गुरुच्या मार्गदर्शनाने आणि शिष्याच्या श्रद्धेने कोणतीही समस्या सोडवता येते. रमेशने आपल्या जीवनातील या परिवर्तनाचा अनुभव घेतल्यावर साईबाबांच्या शिकवणीचे महत्त्व अधिकच जाणवले. त्याने नेहमी साईबाबांच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचे ठरवले आणि त्यांच्या शिकवणींचे अनुसरण केले. रमेशच्या यशाचे खरे श्रेय साईबाबांच्या मार्गदर्शनाला आणि त्यांच्या शिकवणींना जाते. ही कथा आपल्याला गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व आणि गुरुच्या मार्गदर्शनाचे प्रभाव दर्शवते. साईबाबांनी रमेशला शिकवले की जीवनातील यशासाठी मनाची शांती आणि स्थिरता आवश्यक आहे. त्यांच्या शिकवणीने रमेशचे जीवन बदलून टाकले आणि त्याला यशस्वी बनवले. साईबाबांची ही प्रेरणादायक कथा आपल्याला श्रद्धा, समर्पण आणि गुरुच्या मार्गदर्शनाचे महत्त्व समजावून देते. गुरुशिष्य परंपरेत गुरुच्या आशीर्वादाने आणि शिष्याच्या प्रयत्नांनी जीवनातील कोणत्याही अडचणींवर मात करता येते. साईबाबांची शिकवण आपल्याला जीवनात यश आणि समाधान मिळवण्यासाठी प्रेरणा देते.